सख्या रे भाग 36. सख्या रे कथेचे सुपर फॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. कोणतेही कंपल्शन नाहीये. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनीच करायचे आहे. सागररावाला कळतं त्याच्या वडिलांना अटक झालेली आहे ते. तेव्हा तो चांगलाच चेतावतो. मी सोडणार नाही त्या वेद सरदेशमुख ह्याला. आज त्याच्यामुळे माझ्या बाबांना जेलची हवा खायला लागत आहे. मला असं काहीतरी प्लॅनिंग करायला हवं. तो सरदेशमुख कायमचा हद्दपार व्हायला हवा या जगातूनच. म्हणजे माझी जान्हवी परत मला मिळेल. मी आजपासूनच कामाला लागतो. त्याचं नाव निशाण मिटवण्याच्या आणि तो विद्रूपपणे हसू लागतो. जान्हवी रूममध्ये गेल्यावर वेदला कडकडून मिठी मारून बिलगते. आज तुमच्यामुळे माझ्या आईच्या मनातील माझ्याविषयी राग गेला. थँक्स. तुम्ही नेहमीच किती करता माझ्यासाठी. वेदही जान्हवीच्या पाठीवर त्याचे हात घुमतो. आय लव्ह यू वेद बोलतो तशी जान्हवी आश्चर्याने मिठीतूनच वेदकडे नजर वर करून पाहू लागते. अहो, या 3 शब्दांचीच मी कधीपासून तुमच्या तोंडून ऐकण्याची वाट पाहत होते. फायनली आज तुम्ही मला आय लव्ह यू बोललात. ती परत वेदच्या मिठीत शिरते. अहो, आय लव्ह यू टू. आता वेद जानला मिठीतून बाजूला करत, जान, चेहरा बघ कसा झालाय तुझा. जा फेस वॉश करून ये बरं. किती रडत होतीस. तुला रडताना पाहून माझ्या काळजाचे तुकडे तुकडे होत होते. जान्हवी, अहो, माहीत आहे मला तुम्ही खूप प्रेम करता ना माझ्यावर. हो, खूप प्रेम करतो मी जान तुझ्यावर. तुला मी असं दुःखात नाही पाहू शकत जान. तशी जान्हवी पटकन बोलते, सोडवा ना माझ्या बाबांना अटकेतून. वेद काही न बोलता शांत होतो. वेदला शांत झालेले पाहून जान्हवी सॉरी चुकले आणि ती फेस वॉश करण्यासाठी जाते. वेदलाही त्याच्या जानचा किती जीव आहे तिच्या बाबांवर ते कळते. पण वेद स्वतः धीट होत अशा माणसांना असंच मोकाट बाहेर सोडलं तर आणखी किती लोकांना त्रास देतील सांगू शकत नाही. पैसा आणि पॉवरच्या जीवावर हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. सॉरी जान. तुझा त्रास मला दिसत आहे आणि कळतही आहे. पण आपल्या स्वतःसाठी गुन्हेगार प्रवृत्ती असलेल्या लोकांना माफ करणे म्हणजे त्यांच्या गुन्ह्यात आपण सामील होण्यासारखे आहे. नाही, माधवरावांना कठोर शिक्षा व्हायला हवी. वेद विचार करतच असतो. तोपर्यंत जान्हवी फ्रेश होऊन येते. जान्हवी वेदला विचारात हरवलेलं पाहून, अहो, कोणत्या विचारात हरवलात. वेदच्या हाताला पकडून विचारते. अगं जान, कोणत्याच नाही. नाही, कोणत्या तरी विचारात हरवला होतात तुम्ही. जान्हवी बोलते. नक्की सांगा ना, कसला विचार करत होतात. अगं, हाच विचार करत होतो. तुझ्या बाबांवर किती जीव आहे जान. पण माधवरावांचे सत्य तुला माहीत असतानाही तू कशी बोलू शकते त्यांची सुटका करा म्हणून. जान, एका गुन्हेगाराला असं सोडून दिले तर माधवरावांसारखे आणखीन 10 गुन्हेगार तयार होतील आणि निष्पाप गरीब जनतेला
त्यांच्या स्वार्थासाठी त्रास देतील. हे चालेल का तुला? तशी जान्हवी नाही मध्ये मान हलवते. वेद जानचा हात पकडून तिला बेडवर बसवत स्वतःही तिच्या बाजूला बसतो. जान, तू तुझे वडील या नजरेतून माधवरावांना पाहू नकोस. तर त्यांनी केलेला गुन्हा नजरेसमोर ठेवून एक गुन्हेगार म्हणून त्यांच्याकडे पहा. त्यानंतर तू स्वतःच्या मनाला विचार. त्यांच्याविषयी आपुलकी, प्रेम, तुमच्यात असणारे ऋणानुबंध काही वेळेसाठी बाजूला ठेवून फक्त एक व्यक्ती म्हणून त्यांचा विचार कर. तेव्हा जान, तू अशा गुन्हेगार प्रवृत्ती असणाऱ्या तुझ्या बाबांना माफ करशील का ते सांग. तशी जान्हवी, अहो, चुकलं माझं. मी माझं बाबांवर असलेल्या प्रेमात वाहत गेली. मला फक्त माझे बाबाच डोळ्यासमोर दिसत होते. त्यांनी आतापर्यंत माझ्यावर केलेले प्रेम, माझे केलेले लाड, माझे पुरवलेले हट्ट, एवढाच एकाच बाजूने विचार केला मी. पण नाण्याला दोन बाजू असतात. तशीच बाबांचीही दुसरी बाजू आहे आणि ती बाजू मला कळली तरी मी ती ॲक्सेप्ट करत नव्हती. खरंच, अहो, मनापासून सॉरी. तुम्ही माझे डोळे उघडलेत आणि किती पेशन्स ठेवून तुम्ही मला समजावलं आणि समजूनही घेतलं. तुमच्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागते आणि ते माझ्या भाग्यात आहे. अहो, खरंच मी खूप खुश आहे तुमच्यासोबत. आपल्या या नात्यात मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. आणि जान्हवीचे डोळे काठोकाठ पाण्याने भरतात. तसा वेद त्याच्या जानची हनुवटी पकडून, अगं माझी वेडी जान, मीही तुला माझी साथ सोडूच देणार नाही. दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. तेवढ्यात वेदचा फोन वाजतो. बाजीचा कॉल असतो. कुठे आहात तुम्ही? आपल्याला बिझनेस मीटिंग आहे आता त्या सरपोतदार क्लायंटसोबत. त्यांना मी हॉटेलमध्ये थांबायला सांगितलं आहे. तिथेच मीटिंग अरेंज केली आहे. बाजी वेदला बोलतो. अरे बाजी, मला नाही जमणार आज मीटिंगसाठी. नीताला मेल करतो मी. तुम्ही दोघांनी हँडल करा मीटिंग. वेद बाजीला बोलतो. बाजी बोलतो, पण बॉस, तुम्ही आला नाही तर सरपोतदार रागवतील. त्यावर वेद बोलतो, तू टेन्शन नको घेऊ. त्यांना मी मेल करतो. आणि वेद कॉल कट करतो. जान्हवी वेदला विचारते, अहो, काही टेन्शन आहे का? वेद बोलतो, नाही, काही टेन्शन नाही. ते बिझनेस मीटिंग होती काही वेळांनी, त्यासाठी बाजींनी कॉल केला होता. मीटिंग इम्पॉर्टंट होती, पण सासूबाईने एवढं प्रेमाने थांबून घेतलं आहे तेही पहिल्यांदाच. त्यांचं मन मोडून जाणं बरं नाही वाटत मला. म्हणून बाजीला मीटिंग अटेंड करायला सांगितली आहे. अहो, किती विचारपूर्वक करता तुम्ही प्रत्येक गोष्ट. मला यातले काहीच कसं जमत नाही. जान्हवी चेहरा नाराज करत बोलते. जान, माझ्यासोबत राहून जमेल तुलाही. नको एवढा विचार करूस. अहो, मी खाली किचनमध्ये जाऊ का? त्याचं काय आहे ना, आईची तब्येत ठीक नाहीये. उगाचच आपल्यासाठी दगदग करून तिची तब्येत आणखीन बिघडेल. मी आईला थोडी मदत करते जाऊन. तसा वेद खोटं रागवत, काय
तू जाणार आणि मी इथे एकटाच राहू? तुमच्याकडे अशीच पद्धत आहे पाहुण्याला एकटा सोडण्याची वाटतं. जान्हवी घाबरून, अहो नाही हो, असं नाही. मी फक्त म्हणत होती आईला थोडी मदत करायला जाते. तुम्हाला आवडणार नसेल तर नाही जात, थांबते इथेच. आणि ती बेडवर बसते. वेद जानकडे पाहून गालातच हसत असतो. जान, रागवलीस माझ्यावर? जान्हवी, नाही, मी का रागवेन तुमच्यावर? तुम्ही नेहमी बरोबर असता. मलाच काही कळत नाही. जान्हवी थोडं गाल फुगवून हाताच्या बोटांचा चाळा करत लटक्या रागात बोलते. वेद तिचं नाजूक नाक ओढत, तुझं नाक किती नाजूक आहे जान. तशी जान्हवी, काय करताय? काही नाही जान, पाहत होतो नाकाच्या शेंड्यावर किती राग जमा झाला आहे तो. अहो, कुठे रागवली आहे मी? नाही रागवली. चक करत जान्हवी वेदकडे न पाहता दुसरीकडे पाहत असते. वेद बोलतो, जान, माझ्याकडे पाहून बोल. जान्हवी वेदकडे पाहत नाही. ती अजूनही दुसरीकडेच पाहत असते. तसा वेद जानचा चेहरा त्याच्या हाताच्या ओंजळीत घेत बोलतो, जान, मी मस्करी केली तुझी. जा तू, तुझ्या आईला मदत कर. तुझा हा सुंदर चंद्रासारखा चेहरा मला कायम आनंदी पाहायचा आहे. जान्हवी काही न बोलता वेदला पटकन किस करून रूमबाहेर पळतच जाते. तसा वेद जान्हवीकडे पाहून हसतच मान हलवत, जान, तू पण ना. जान्हवी खाली किचनमध्ये येऊन पाहते तर आईची स्वयंपाकाची लगबग चालू असते. आईच्या हाताखाली त्यांच्याकडील मालतीताई काम करत असतात. जान्हवी आईला आवाज देते, आई, काय करत आहेस तू? तुझी तब्येत ठीक नाही, तू आराम कर. मालतीताई करतील. मालती बोलते, अहो जान्हवीताई, मी कवापासून सांगते बाईसाहेबांना, पण त्या माझं ऐकून नाही राहिल्या. आता तुम्हीच समजावा त्यासनी. असू दे ग, एवढंसं काम केल्याने काही होत नाही. लेक आणि जावयाचा पाहुणचार करायचा म्हटल्यावर एवढं तर काम करायलाच लागणार ना. आई मालतीताईंना बोलतात. बरं, ठीक आहे आई, मी पण करते तुला मदत, जान्हवी बोलते. आई बोलते, काय? काय बोललीस? परत बोल एकदा. जान्हवी, अगं आई, मी म्हणते मी पण करते तुला मदत. आई बोलते, खरं की काय? किती ओरडायची मी तुला, किचनमध्ये काहीतरी बनवत जा केव्हा तरी. पण तेव्हा तू किचनमध्ये फिरकायची सुद्धा नाही. मग आता ही उपरोक्ती तुला कशी काय झाली? अगं आई, उपरोक्ती वगैरे काय एवढे अवघड अवघड शब्द वापरते? अगं, वेदना सर्व कामे करायला येतात त्यांच्या लहानपणापासून. एकटे राहिले आहेत ते, त्यामुळे त्यांना सर्व कामे करता येतात. मी त्यांच्याकडे असताना विचार केला, हे जेंट्स असून यांना सर्व येतं आणि मी लेडीज असून मला काहीच येत नाही. मग श्याम काकांकडून मीही थोडं काम करायला शिकली. त्यांनीही मला किचनमधलं सर्व काम शिकवलं. आई विचारते, कोण ग श्याम काका? अगं, ते यांच्या फार्म हाऊसवर कामाला असतात. हे त्यांच्याकडे नोकर म्हणून पाहतच नाहीत.
त्यांना ते वडिलांसारखे आहेत. नवऱ्याबद्दल खूप काही माहिती झाली आहे तुला. तशी जान्हवी थोडी लाजते आणि विषय बदलण्यासाठी उगीचच काहीतरी काम करू लागते. अगं जानू, काय झालं? आता तुझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडी तुलाच माहिती असायला हव्यात. किती लाजते बघ जानू तू. अगं आई, तू तर आता काय मी बोलत होती तुला नवऱ्याबद्दल बरंच माहिती आहे ते. अगं जानू, मी पाहत होती तू तुझ्या नवऱ्यावर किती प्रेम करते ते. दिसले हो मला. जान्हवी विचारते. काय दिसले आई तुला? हेच, खूप प्रेम करते हो माझी जानू तिच्या नवऱ्यावर. तशी जान्हवी हसतच थोडी लाजत मान हलवून हो आई बोलते. तेवढ्यात वरून बाहेर गेलेला असतो तो घरी येतो. काहीतरी शॉपिंग करून आलेला असतो तो बाहेरून. अगं आई, हे काय पाहतोय मी आज दी चक्क किचनमध्ये. हो वरून, तिच्या नवऱ्यासाठी आले दी किचनमध्ये स्वयंपाक करायला. अरे, आपल्यासाठी कधी तिने किचनमध्ये पाऊल ठेवलेलं आठवते का तुला? नाही ग आई, कधीच नाही ठेवलं तिने पाऊल किचनमध्ये. तर कसं आठवेल मला? चमत्कार चमत्कार झाला आज दी. आता सूर्यही पूर्वेला न उगवता पश्चिमेलाच उगवेल वाटतं उद्यापासून. आई आणि वरून दोघेही एकमेकांकडे पाहून हसत जान्हवीला टॉन्ट मारत असतात. आई, वरून, काय किती चिडवणार आहात तुम्ही मला? माझं लग्न झालंय आता. हो, ते आम्हाला माहिती आहे. आई आणि वरून दोघेही एकसाथ बोलतात. जा बाबा, मी जाते माझ्या रूममध्ये. जान्हवी किचनमधून परत तिच्या रूममध्ये निघून जात असते. तसा वरून, अगं दी, थांब ना, कुठे चालले लगेच? जिजूंसाठी स्वयंपाक करत आहेस ना? जान्हवी न थांबता पटकन तिथून तिच्या रूमकडे निघून जाते. वेद बेडवर बसून मोबाईलमध्ये काहीतरी काम करत असतो. जान्हवी पाय आपटतच येते. तिला तसं पाहून वेद मनातच बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलं वाटतं. आता वेद जान, काय झालं विचारतो. असा का चेहरा झाला आहे तुझा? जान्हवी, कसा झाला आहे माझा चेहरा? ठीक आहे. ठीक कुठे आहे? वेद बोलतो. लाजून लाजून लाल झाला आहे असं वाटतंय. तशी जान्हवी पटकन आरशात स्वतःला पाहायला जाते. आरशातच पाहून, कुठे लाल झाला आहे? ठीक तर आहे. जान्हवी वेदला बोलते. वेद बोलतो, वेद जानजवळ येऊन तिच्या खांद्यावर गळ्यातून दोन्ही हात गुंफून बोलतो, कोणी काही बोललं का तुला खालती? नाही म्हणजे तू थोडी रागवली आहेस आणि ब्लशही करत आहेस. तशी जान्हवी खाली वाकून वेदच्या हातामधून निसटते. वेदचे 2 हात हवेतच राहतात. वेद पटकन तिचा हात पकडून जानला त्याच्याकडे ओढतो. जान्हवी डायरेक्ट वेदच्या मिठीत येते. अहो, हे काय करताय? चला, आपल्याला खालती जेवणासाठी जायला हवे आता. मी कुठे नाही बोललो, चल की मग. वेद बोलतो. तुम्ही मला सोडा पहिलं, तर जाऊ शकतो ना आपण. जान्हवी बोलते. तसा वेद, थांब, सोडतो ना, एवढी कसली घाई? आणि वेद क्षणातच जानला किस करू लागतो. तेवढ्यात जान्हवीच्या रूमचा दरवाजा ओपन असतो. ती रूममध्ये आली तेव्हा तिने
लावलेला नसतो. आता आईने तुम्हाला दोघांना खाली बोलवलं आहे ते सांगायला वरून जान्हवीच्या रूममध्ये दार उघडे असते म्हणून पटकन आत येतो आणि तुला पुढचं बोलायच्या अगोदरच हे लव्ह बर्ड्स त्याच्या नजरेला पडतात. तसा वरून पटकन त्या दोघांकडे पाठ करतो. मी काही नाही पाहिले बोलतो आणि पटकन रूममधून बाहेर निघून जातो. वेद आणि जान्हवी वरूनच्या आवाजाने पटकन एकमेकांपासून वेगळे होतात. जान्हवी लाजून चूर होते. वरून गेल्यावर, अहो, तुम्हाला बोलले होते मी, मला सोडा, पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि किसही करायला लागलात. आता मला खाली जाऊन वरून समोर जायला लाज वाटते. अगं जान, त्यात काय एवढं, नवरा बायको आहोत आपण. आणि वरून लहान नाही आता, तेवढी समज आहे त्याला. चल आपण खाली जाऊ, तुझ्या आईने बोलवलं आहे ना आपल्याला. जान्हवी लाजतच असते, पण जावं तर लागणारच होतं आई आणि वरून समोर. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.